नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुश्री मेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे भक्त सखा पांडुरंग. मंडळी, आपण आत्ताच नुकतीच आषाढी एकादशी झालेली, एक 4 दिवस झाले आहेत आषाढी एकादशी होऊन. आणि त्या वारीची सांगता आता झालेली आहे आज गुरुपौर्णिमा आहे. आणि ज्या दिवशी आज मला तुमच्याशी एक हितगुज करायचं आहे पांडुरंगाच्या एका वेगळ्या मूर्तीबद्दल, वेगळ्या रूपाबद्दल आणि त्याच्या वेगळेपणाबद्दल. मंडळी, मागे मी अशीच एक नाथांच्या घरच्या रांजणाची कथा एका ब्लॉगद्वारे तुमच्याजवळ शेअर केली होती. तुम्हाला ती नक्कीच आवडली असेल. अशाच प्रकारची विजय पांडुरंगाची कथा आज मी तुम्हाला या इथे सांगणार आहे आणि तीही तुम्हाला तितकीच आवडेल अशी अपेक्षा आहे. मंडळी, पैठण गावात नाथांचं जे मंदिर आहे त्यांच्या देवघरात सर्वात वरच्या बाजूला तुळशीची माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे. ती नेहमीच वस्त्रालंकारांनी, फुलांनी आणि छानपैकी सजवलेली असते. आणि हा मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शनच तुम्हाला दरवेळेला होऊ शकतं. वास्तविक या मूर्तीचं वेगळं खूप वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्ट्यासाठीच आजचा हा ब्लॉग प्रपंच आहे. आपल्याला माहिती आहे की पांडुरंगाचं जर का मूर्ती कुठेही तुम्ही बघितली तर ती दोन्ही हात कटीवर उभे आहेत, ठेवून उभा असलेला तो पांडुरंग अशी आपल्यासमोर एक साधारण त्याची प्रतिमा असते. पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात जो आहे तो कमरेवर आहे, पण उजवा हात हा कमरेच्या थोडंसं खाली आणि त्याचा तळवा पुढच्या बाजूने असलेला किंवा समोरच्या बाजूला उघडणारा तळहात, म्हणून याला विजयी पांडुरंग असं म्हटलं जातं. हा विजयी पांडुरंगाची एक सुंदरशी कथा आहे. आणि हा जो विजयी पांडुरंग आहे तो प्रासादिक रूपाने भगवंतांचा मिळालेला एकनाथ महाराजांना तो प्रसाद आहे असं म्हणावं लागेल. त्याची एक सुंदर आख्यायिका आहे. ही मूर्ती फक्त 1.5 फूट उंचीची आहे आणि 2-2.5 किलो वजनाची पंचधातूंपासून बनलेली अशी ही मूर्ती. कर्नाटकातील राजा रामदेवराय हा जो होता तो पंढरपूरच्या पांडुरंगाचा निस्सिम भक्त होता. आणि त्याने काय केलं की आपल्या साम्राज्यात एक मंदिर बांधलं आणि त्याच्यासाठी ही पंचधातूपासून बनवलेली 2.5 किलो वजनाची मूर्ती त्याने सोनारा करवी छानपैकी बनवून घेतली. आणि त्याची प्राणप्रतिष्ठा आता तो करणार. तोच पांडुरंगाने त्याला दृष्टांत देऊन सांगितलं की माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे कधीच राहणार नाही. आणि जर तू माझ्या मनाविरुद्ध इथे जर का मला प्राणप्रतिष्ठापना केली, इच्छेविरुद्ध तू तसं केलं तर तुझा निर्वंश होईल. मग राजाने प्रश्न विचारला पांडुरंगाला, मग आता या मूर्तीचं मी काय करणार बरं? त्याला पांडुरंग म्हणाला की पैठणच्या एकनाथ महाराजांकडे ही मूर्ती घेऊन येऊन दे. त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठण गावाला आणली. त्या नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते. त्याच्या खांबाला टेकून पुराण सांगायचे. त्या खांबाला पुराण खांब असं म्हटलं जातं. राजा नामदेवरायाने ते नाथांचं प्रवचन पूर्णपणे संपेपर्यंत तो थांबला आणि नंतर ही मूर्ती त्यांच्याकडे त्याने का आणली आणि कशासाठी आणली हे त्यांना कथा सांगितली. त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या अशी त्याला विनंती केली. तेव्हा नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि ते म्हणाले की बाबा रे, तू तर राजवाड्यात राहणारा, राजाच्या घरी राहणारा, माझ्याकडे तुझी राहायची इच्छा आहे हे ठीक आहे, पण तुला तिकडे सारखं पंचपक्वान्य वगैरे मिळायचं तसं इथे काही मिळणार नाही, कारण एका साध्या माणसाचं घर आहे. त्यावेळेला त्या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर जी अक्षरं उमटली होती ती दास जेऊ घाला न घाला अशी होती. म्हणजे हे नाथ महाराजा, मी तुझ्याकडे चालत आलोय, मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय, तुम्हाला जेऊ घाल नाही तर नको घालू, पण मी तुझ्याजवळच राहणार आहे असं त्या पांडुरंगाच्या मूर्तीनंही सांगितलं. ही या मूर्तीचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. आणि विटेवर असूनही त्याच्यावर ही उमटलेली अक्षरं तुम्हाला स्पष्ट दिसतात. प्रत्यक्ष भगवंत घरी आयला म्हटल्यावर त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे, म्हणजे आपल्याकडे कोणी आलं तर गुळपाणी देण्याची पद्धत होती येणाऱ्या पाहुण्याला. त्याप्रमाणे भगवंत प्रत्यक्षात आल्यावर म्हटल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला गिरिजाबाईंना एकनाथांनी आवाज दिला आणि सांगितलं की प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या दारी चालत आलेले आहेत. तर
ह्यांचा आपण पाहुणचार केला पाहिजे. तेव्हा गिरिजाबाईंनी एका चांदीच्या वाटेत लोण्याचा गोळा आणि खडीसाखर घेतली आणि ती नाथांच्या समोर धरलं. आता हे लोणी घेण्यासाठी म्हणून पांडुरंगाच्या मूर्तीने उजवा हात जो आहे तो नाथांच्या पुढे केला. तो कमरेवरचा हात काढून त्याने पुढे केला, ते लोणी घेतलं आणि ते चाटलं आणि मग काय झालं की तो हात लोण्याच्यामुळे चिकटपणा आला होता त्याला. तो थोडासा असा लोण्याच्या ह्याने जो एक प्रकारचा तुप्पट चिकटपणा येतो तसा प्रकारचा हात आल्यावर त्यांनी तो तसा हात कमरेवर ठेवला नाही. त्यांनी तो कमरेच्या खाली धरला आणि तळवा पुढच्या हाताने येईल अशा पद्धतीने तो ठेवला. हे ह्या मूर्तीचं दुसरं वैशिष्ट्य आहे. आजही प्रत्येक एकादशीला या मूर्तीवर जेव्हा जेव्हा अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तिच्यावर अभिषेक केला जातो पंचामृताचा आणि तो अभिषेक झाल्यानंतर त्या मूर्तीला पिठी साखरेने छानपैकी सगळीकडून पुसलं जातं. त्या प्रत्येक वेळी तुम्ही जर का त्या उजव्या हाताला पांडुरंगाचा स्पर्श केला तर आजही तो हात तसा लोण्याचा चिकटपणा तुमच्या हाताला जाणवतो बरं का. याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडी वाहण्याचं काम केलं होतं. तो दास होऊन नाथांच्या घरी गेला होता आणि त्यामुळे ह्या मूर्तीच्या खांद्यावर तुम्हाला तसे घट्टे पडलेले दिसतील. ती कावड पांडुरंग व्हायचा ना तर ती कावडीचे जे घट्टे आहेत ते त्यांच्या पांडुरंगाच्या खांद्यावर तुम्हाला पडलेले दिसेल. अशा प्रकारे हे विजय पांडुरंगाची एक आगळीवेगळी गोष्ट आहे मंडळी. आता ही विजयी पांडुरंग जो आहे तो एकनाथांच्या घरी तर आला, पण हा जो पांडुरंग आहे ना हा खरंच भक्तसखा आहे. तो एकदम साधा भोळा आहे हो. भावभक्तीचे तया आवडे एकच तुळशी पान भुकेला भक्तीला भगवान अशी या पांडुरंगाची ओळख सांगितली जाते. तो इतका साधासुद्धा आहे ना, त्याला काही पंचपक्वान्न नको, त्याला रोज काही स्पेशल काही पूजा साहित्य नको. एक तुळशीपत्र दिलं की हा भाबडा विठू प्रसन्न होऊन जातो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हायला तो सज्ज असतो. तर हा जो विठुराय आहे ना हा युगानुयुग असाच पुंडलिकाच्या भेटीसाठी आलेला आणि एका विटेवर तो उभा आहे. आपल्याकडे मजल दर मजल पायी चालक येणाऱ्या वारकऱ्यांना दर्शन देण्यासाठी, त्यांच्या भक्तीसाठी हा असूसलेला आहे, त्यांच्या प्रेमासाठी तो असूसलेला आहे. त्याला तिथे फक्त त्यांचं प्रेम अपेक्षित आहे आणि म्हणूनच ही लोक वेड्यासारखी ज्या वेळेला मंदिरात येतात त्यावेळेला ते 2 कान धरून उड्या मारतात, गरुड खांबाला मिठी मारतात, पांडुरंगाला पाहून ती रडतात, हसतात आणि हेच ते वारकऱ्यांचं साधेपण आहे, भोळेपण आहे आणि एक निस्सीम भक्ती आहे. त्या भक्तीवर प्रसन्न होणारा हा आपला साधासुद्धा पांडुरंग आहे. त्याला नाही वेळ राजा रजवाड्यांच्या मोठ्या मंदिरात स्थानापन्न होण्याचं, त्याला नाही वेळ पंचपक्वान्यांच्या नैवेद्याचं. त्याला फक्त हवं एक प्रेमाचा साधासुद्धा प्रेमाचा एक साधासुद्धा एक कटाक्ष आणि तो जो तुम्ही त्या इतक्या दूरवरून हे वारकरी जातात, त्याचं दर्शन घेतात किंवा आपल्यासारखी साधी मंडळी भक्त मंडळी ज्यावेळेला पंढरपूरला जातात आणि आपल्याला पांडुरंगाच्या या काळा पाषाणातल्या साध्या सुधा रूपाकडे पाहून किती प्रसन्नता वाटते, किती आनंद होतो. आणि तो इतका हा पांडुरंग साधा भोळा आहे आणि म्हणूनच तो भक्तांच्या हाकेला पटकन धावून जातो, पटकन त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि त्यांच्यावर आपल्या कृपेची बरसात करतो. मंडळी, हा साधासुद्धा पांडुरंगाचा हा जो आविष्कार आहे, हा विजयी पांडुरंगाचा त्यांची वेगळ्या प्रकारची त्याच्या हाताची ठेवण करेकटेवरी घेऊन उभा असला तरी या ठिकाणी मात्र त्याचा उजवा हात जो आहे तो कमरेच्या थोडासा खाली आणि पुढच्या बाजूने उघडणारा तळवा अशा पद्धतीने आहे. तर हे ह्या पांडुरंगाचं वैशिष्ट्य आहे. अशा पांडुरंगाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा या
मूर्तीबद्दल मला जेव्हा कळलं तेव्हा मला सुद्धा खूप आश्चर्य वाटलं आणि ही गोष्ट तुमच्याबरोबर आपण शेअर केलीच पाहिजे असं मला वाटलं आणि म्हणून आजचा हा ब्लॉग मी केलेला आहे. मंडळी, तुम्हाला ही आख्यायिका कशी वाटली ते मला जरूर कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझे असेच वेगळ्या वेगळ्या विषयांचे जे व्हिडिओ तुम्हाला ज्यावेळेला मी तयार करीन त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते ब्लॉग त्यावेळी बघता येतील. तेव्हा मला जरूर कळवा ही आख्यायिका तुम्हाला आवडली का आणि ती कशी वाटली. नमस्कार.